यांनी केलेली मॅच फिनिश आपल्याला याआधी बघायला मिळाली. चला मॅच सुरू करा टीम, मॅच सुरू करून घ्या. डावाची सुरुवात होईल. 6 षटकांचा हा सामना आपल्याला आता या दोन टीम मध्ये बघायचा आहे. कोवाळी फायटर्स आपण पाहतो मैदानावरती दाखल होणारी बॅटिंग टीमला आता समोर आलेली टीम आहे. आता या संघाचा प्रवास आपण बघतो या स्पर्धेमधला आता थोडासा थांबलेला दिसलाय. मात्र आपल्या लीग फॉर्मॅट मधल्या उर्वरित मॅच खेळण्यासाठी ही टीम मैदानावरती उभी आहे आणि त्या संघाला आता आपण पहिल्यांदा बॅटिंगसाठी बघणार आहोत. मात्र आपण पाहाल राजे प्रतिष्ठानचा प्रवास मात्र स्पर्धेतला अप्रतिम राहिला. पॉईंट टेबलवरती 1 नंबरवरती विराजमान असणारे 5 लागोपाठची मॅच जिंकणारी टीम आहे ही आणि त्यांचा लीग फॉर्मॅट मधला आता तो शेवटचा सामना खेळण्यासाठी आपण पाहिली टीम पुढे आलेली आहे. पहिला चेंडू होता शांत पद्धतीने थोडासा लेट कट दिसला. बॉल सर डीप थर्डमॅन सीमारेषेच्या जवळ आपण पाहतो थांबवलाय आणि पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावपलकेचा जो प्रवास आहे, धावपलकेचा जो सिलसिला आहे, तो धावपलकेचा सिलसिला आपण पाहतो मैदानावरती सुरू झाला. दोन्ही टीमला आता एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. एक टीम कशासाठी खेळते तर पॉईंट टेबलवरती 1 नंबरवरती राहण्यासाठी खेळते आणि दुसरी टीम अशी आहे तिचा प्रवास स्पर्धेतला संपलाय. ओ हो 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 हो, बॉल बॅट वरती लागला होता. यष्टिरक्षकाच्या हातातून तो चेंडू निसटलेला दिसलाय. उद्या आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये समजून जाईल या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल. ही मानाची सन्मानाची ट्रॉफी कोणत्या संघमालक आपल्या घरी घेऊन जाणार आहे आणि रोख रक्कम 41,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. 41,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक असणारी एक मोठी प्रतियोगिता टीम तुम्ही खेळताय. या गावामध्ये तुम्हाला किंवा या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू बाहेर गावचा दिसणार नाही आणि DRS घेतलाय बॅटिंग टीमने. पुन्हा माघारी घेण्यातला निर्णय आपण पाहतो त्यांनी घेतला. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातलं रेस्ट्रिक्शन पुन्हा एकदा बॅट वाऱ्याच्या वेगात फिरवण्याच्या प्रयत्नात दिसले होते. संतोष सर जे तुम्ही बघाला 40+ वय असावं, मात्र अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा वयामध्ये सुद्धा एका संघाचे संघमालक झालेले आहेत आणि संघमालक होऊन मैदानावरती आपण पाहतो आपल्या सर्व एका तरुण मुलांना घेऊन या मैदानावरती उतरणारे खेळाडू आहेत. कव्हर कव्हर पुन्हा एकदा फटका फसलेला. यावेळेस सोपा झालाय. पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का असणारे टीम कोवाळी फायटर संघ. सुरुवातीला त्यांचे काही पराभव आपण पाहतो जे संघाला मिळाले ते पराभव त्यांना कुठेतरी जिव्हारी लागणारे होते किंवा थोडेसे या स्पर्धेतून त्यांचा प्रवास थांबवणारे होते. कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या ज्यावेळेस टीम तुम्ही बांधता ना तर आपण टीम कशी बांधलेली आहे. हल्ली तुम्हाला 4 गोलंदाज हे टीम मध्ये कंपल्सरी ठेवावेच लागतात कारण तुम्हाला 4 गोलंदाजांना घेऊन मैदानावरती यावं लागतं. आणि गोलंदाज जर तुमच्या टीम मध्ये चांगले असतील तर मग मात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये नाही तर तुम्ही कोणत्याही टुर्नामेंटमध्ये एक चांगलं काम करू शकता. हल्लीचं क्रिकेट हे गोलंदाजांच्या अवतीभोवती फिरतंय. आज जर फलंदाज बघितले तर एका ओव्हरमध्ये 3-4 षटकार मारणारे अनेक फलंदाज तयार आहेत. मात्र आजचं क्रिकेट तुम्हाला जिंकायचं आहे ना तर तुमच्याकडे शोर गोलंदाज हवेत. एक षटकाचा खेळ टाकून झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती धावा आहेत त्या फक्त 3. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावांचा आकडा धावपलकेवरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकून झालंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये 3 धावा धावपलकेवरती आपण बघाल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. दुसरा क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी दुसरा नवीन गोलंदाज आता ट्रॅक वरती धावताना बघायला मिळणार आहे. राजा प्रतिष्ठान पुढे टाकलेला चेंडू होता. हा चेंडू थोडासा बॅक टू द बॉलर आपल्याला बघायला मिळाला आणि नो बॉलचा कॉल पंचांकडून पुढे सांगण्यात आला. नो बॉलचा कॉल आपण पाहाल पंचांकडून आणि येणारा चेंडू घेऊन येईल फ्रीट आपण पाहतो येणाऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा
राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. बॉल यावेळेस बॅटचा टॉप एज घेणारा चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू आहे. लॉग ऑफ मध्ये खेळलेला चेंडू आपण पाहाल पुन्हा एकदा त्या चेंडूवरती मोहरी चौकाराची तिकडे बघायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाव होत्या. पहिलं षटक हे फक्त एकेरी अंक देऊन गेलं, तर आता या षटकामध्ये टीम कमबॅक करणं गरजेचं आहे. कव्हरमध्ये प्रवास जरी आपल्या या स्पर्धेतला संपला असला किंवा आपण या स्पर्धेमध्ये प्लेऑफ मध्ये येऊ शकणार नसला, तरी जाता जाता या स्पर्धेमध्ये आपण काही चांगल्या गोष्टी करून माघारी गेल्यानंतर तुम्हाला या गोष्टी किंवा या आठवणी कायम लक्षात राहतील. जय पराजयानंतरच्या गोष्टी आहेत. तुम्ही ध्येय प्राप्तीकडे जात असताना ध्येयापर्यंत पोहोचाल नाही पोहोचाली नंतरची बाब आहे. मात्र त्या ध्येयाकडे जात असताना जे क्षण तुम्ही जगता ना, ते क्षण अधिक सुंदर असतात. आणि तुम्ही पाहाल हे क्षण तुम्हाला ही स्पर्धा देईल, ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला असे असंख्य क्षण बघायला मिळतील जे तुमच्या कायम लक्षात राहतील. क्वारी फायटर्स षटक क्रमांक 2 चा खेळ. धावपलकेवरती धावा आहेत त्या 10. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावपलकेवरती. षटक क्रमांक 2 आपण पाहाल पुढे सुरू असताना. गाव मर्यादित टुर्नामेंट आहे, गाव पातळीची टुर्नामेंट आहे आणि गावातील सगळ्या मुलांना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे. हे यंग टॅलेंट शोधण्याचं मोठं व्यासपीठ आहे. कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. 2 क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूच्या पाठीमागे आणि थांबवलाय तो चेंडू आपण पाहाल सीमारेषेच्या आतमध्ये. हे यंग टॅलेंट या स्पर्धेच्या माध्यमातून शोधण्याचं काम करते आपण पाहाल सुपे प्रीमियर लीग. येणारा अपकमिंग टॅलेंट या स्पर्धेतून पुढे येईल. जे टॅलेंट उद्या भविष्यामध्ये आपण पाहतो ती मुलं या गावाच्या क्रिकेटसाठी गावाला रिप्रेझेंट करतील मोठ्या स्टेजवरती. त्यामुळे हे मोठं व्यासपीठ आहे. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना तुम्ही असं वावरा की तुमची भूमिका जरी संपली ना तरी तुमच्यासाठी टाळ्या मात्र कायम वाजत राहिल्या पाहिजेत. ही अशी तुमची भूमिका असावी, असं तुमचं आपण पाहतो ताकद असावे. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतो मैदानावरती. बॉल पुन्हा एकदा हा चेंडू उशिरापासून थोडासा दूरवरती. षटक क्रमांक 2चा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती जाऊ आपण धावपलक दाखवतोय तो 12 धावा. 12 धावा धावपलकेवरती. 2 षटकांचा खेळ आपण पाहाल मैदानावरती टाकून झालाय आणि 12 धावा म्हणजे फक्त 6ची सरासरी टीम तुम्ही या मॅच मध्ये राखू शकलाय. हा थोडंसं एक्सलेटर वरती पाय ठेवावा लागेल. प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग आहे, तो 1 नंबर वरती विराजमान आहे. 5 लागोपाठ सामने जिंकणारी टीम आहे. त्यामुळं या टीम अगेन्स्ट आपण पाहतो आपल्याला जर चांगलं लढायचं असेल ना तर एक मोठा धावपलक आपल्याकडे असावा. युद्धाचा पहिला नियम काय सांगतो हा गोष्ट तुम्ही लक्षात ज्यावेळेस घ्याल ना, युद्धाचा पहिला नियम सांगतो ज्याच्यासोबत लढायचं आहे त्याचा पूर्ण परिचय असावा. हा युद्धाचा पहिला नियम आहे. ज्याच्यासोबत लढायचंय त्याचा अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे तर एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यात केलेली निशांत साधना महत्वाची असते आणि ती साधना तो सराव जर आपण मनापासून केला तर मग या खेळामध्ये तुम्हाला पाहिजे ते मिळवता येतं. 12 धावा धावपलकेवरती. 2 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. चला टीम, एवढा वेळ नाहीये, थोडं स्पीडअप करा. 12 धावांचा धावपलक आहे. षटक क्रमांक आपण पाहाल 3 ला सुरुवात होते. पहिला चेंडू आपण पाहाल थोडस स्लोअर वन गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू आपण पाहिला तिथे आतमध्ये. तो सहज क्षेत्ररक्षक इष्टरक्षकाच्या पाठीमागे तो बॉल आपण पाहतो कव्हर होताना आपल्याला दिसलेला आहे. 3रं षटक सुरू झालंय. टोटल 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हर समाप्तीनंतर तुम्ही किती टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या पुढे ठेवणार आहात हा विचार महत्वाचा टीम. आणि जिथे लढाई विचारांची असते ना तिथे सत्यज्ञान हे तुम्हाला ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावं लागतं आणि इथेही ते सत्यज्ञान तुम्हाला ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरण्याचं काम करावं लागणार आहे. कारण दोन्ही टीम साठी एक संघ पॉइंट टेबलच्या नंबर 1 वरती आहे आणि एक संघ पॉइंट टेबलच्या अगदी खाली आहे. हा एक मोठा डिफरन्स तुम्हाला या मॅच मध्ये बघायला मिळेल. बॉल पुन्हा एकदा थोडंसं वेट करत
येऊ दिला होता. शेवटच्या क्षणी आपण पाहतो हा चेंडू खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट गेले. पॉइंट मध्ये हा बॉल ढकललाय मागे. पुन्हा त्या चेंडूवरती एकच धाव तिकडे प्राप्त होणार आहे. एका धावेने धावपलकेवरती धावपलक दाखवतोय तो आता 14 धावा. 14 धावेंची आपण पाहतो आतापर्यंतची खेळी बॅटिंग टीमनं पुढे तयार केलेले. षटक क्रमांक 3 समाप्तीच्या दिशेने आपण पाहतो वाटचाल करत आहे आणि 14 धावेंचा आकडा हा धावपलकेवरती पुढे आहे. राईट हँड बॅटर तिन्ही स्टंप कव्हर करत आपण 5 स्टंपच्या पुढे उभे राहिलेले खेळाडू आहेत. मोठी मॅच आहे. वाईट बॉलचा कॉल. एका अतिरिक्त धावेने धावपलकेवरती पुन्हा एकदा एक बोनस धाव ऍड केली जाईल. तिसरं षटक समाप्तीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा घेतलेला निर्णय आहे टीमनं आणि त्यानंतर आपण पाहिलं प्रतिस्पर्ध्याला कोंडीमध्ये पकडण्याचं काम केलंय. थोडीशी ट्रिगर मोमेंट. 2 क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूच्या पाठीमागे तो बॉल थांबवण्यासाठी आणि तो चेंडू त्यांनी थांबवलाही. आपल्या संघासाठी नक्कीच काही धावा तिकडे सेव्ह केल्या जातील. क्षेत्ररक्षणाचा महत्वाचा घटक आहे. तुम्ही बघा तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही बॉलिंग बॅटिंग कशी करता याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण कसं आहे ना या गोष्टीला सुद्धा फार महत्व आहे. संघ मालक थोडंसं अक्रॉस द लाईन गेले होते. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बॉल सुद्धा बॅटवरती व्यवस्थित मिडल होत नाहीये. डॉट बॉल तिथे बघायला मिळालाय. 3 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 16 धावांचा आकडा हा बॅटिंग टीम आपल्याकडे आहे. 16 धावा धावपलकेवरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर हा धावपलकेचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होणार आहे आणि 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आता 4था गोलंदाज टीम राजे प्रतिष्ठान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने टीम तुम्ही खेळताय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा तुम्ही वाचायला हवा. शिवचरित्र जे तुम्ही जर वाचलं ना बॅक टू द बॉलर 4 रन तिथे येतील. या चौकारांना धावपलकेवरती खेळ आपण पाहाल पुन्हा एकदा पुढे येईल. शिवचरित्र ज्यावेळेस तुम्ही वाचता ना ते शिवचरित्र ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला एक वेगळा अँगल बघायला मिळतो. हे शिवचरित्र तुम्हाला एका दिवसात एका आठवड्यात एका वर्षात वाचून समजणार नक्कीच नाही. किंबहुना ते एका आयुष्यात समजून घेणं सुद्धा सोपं नाही. आज तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती आहात. कोणती माणसं कुठे वापरायची ना हे संघनायकाला आधी समजलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य बघा काय होतं. कोणती माणसं कुठे वापरायची हे महाराजांना चांगलं माहित होतं. सगळे सोबत होते. पॉइंटच्या डोक्यावरून या षटकामध्ये धावा गोळा करायचा प्लॅन केला होता. पॉइंट न क्षेत्ररक्षक आपण पाहतो पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने टिपलेला जाईल. फर्स्ट विकेट इज डाऊन. पहिला धक्का. पहिला धक्का टीमसाठी. संघ मालक बाद होऊन माघारी आलेले आहेत. 4थ्या षटकाचा खेळ आहे. गौरव चांदगोडे सरांना विनंती आहे कॅम्पा एनर्जीचं ते एक भैयांना ते घेऊन या नाहीतर भैया बॅटिंग करणार नाही. आपल्याला विनंती आहे गौरव चांदगोडे सर 12 सगळ्या टीमला आणा. सगळी टीम चांगली एनर्जीने खेळेल. कव्हर मध्ये हा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला बॉल आहे. 4थ्या षटकाचा खेळ. धावपलकेवरती धावा मात्र थोड्याशा कमी दिसत आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य होतं की कोणता माणूस कुठे वापरायचा हे महाराजांना चांगलं माहित होतं. सगळी माणसं जवळच होती मात्र कोंडाना हा तानाजीने घेतला. पुरंदर जाऊ नये यासाठी मोरारबाजी देशपांडे लढले. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे. वाईट बॉलचा कॉल. तर प्रतापगडाच्या पायथ्याला सुद्धा 10 अंगरक्षक वेगळे होते. म्हणजे असे म्हणले नाही छत्रपती शिवाजी महाराज की आपले सगळे तर मग सगळे सोबत एकत्र जाऊ असं नाही. जिकडे जो माणूस ना त्या माणसाचा वापर. बॅटच्या थोडासा खाली लागलेला चेंडू होता. मिड विकेट मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक समोर एक सिंगल धाव तिथे येईल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने धावपलकेवरती खेळ आपण बघतोय तर तो 25 वरती आहे.
षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू असताना तो संपलाय. चार षटकांचा खेळ टाकून झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 25 धावांचा आकडा हा धावपलकेवरती पुढे आहे. पाचव्या षटकाचा खेळ. रमाकांत सर आपण पाहतो स्वतः टीम मध्ये आहेत. फिटनेस आपण पाहतो त्यांनी त्यांचा राखून ठेवलाय. व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडून एका अतिरिक्त धाब्याने धावपलकेवरती पुन्हा एकदा खेळ आपण पाहाल पुढे येईल. 26 ऑन बोर्ड. पाचव्या षटकाला सुरुवात झालेली आहे. विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. विरुद्ध दिशेने फटका खेळायचा होता. पाचव्या षटकाला सुरुवात झाली. एक धाव आली. एका धाव्याने धावपलकेवरती 27 धावांचा आकडा धावपलकेवरती. 27 ऑन बोर्ड. तुम्हाला पर्याय निर्माण करता यायला हवेत आणि जर तुम्ही पर्याय निर्माण करण्यासाठी पुढे आला ना तर मग मात्र तुम्ही यशाच्या जवळ जाऊ शकता. तुम्हाला पर्याय निर्माण करता यायला हवेत आणि ते पर्याय कधी निर्माण होतात ज्यावेळेस तुमची गुंतवणूक तेवढी असते, अभ्यास तेवढा असतो आणि त्यानंतर तुम्ही तो पर्याय तयार करू शकता किंवा पर्याय तुम्ही तयार करता येतात आपल्याला. आणि क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू थोडंसं आपण पाहतो 3 स्टंप कव्हर करत अक्रॉस लाईन जाण्याच्या प्रयत्नात बीट झालेले प्लेयर आहेत. एक कमी धावपलकेमध्ये आतापर्यंत टीमला आपण बॉल रोखून ठेवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर समोर टाकलाय चेंडू. बॅक टू द बॉलर. उंच आकाशातून हा बॉल सीमारेषा पार. बहारदार षटकार. पाचव्या षटकामध्ये ठोकलेला हा षटकार टीमला थोडासा रिलीज, तो प्रेशर रिलीज करणारा ठरेल. दबाव वाढत चालला होता आणि तो दबाव कमी करणारे फटके. यावेळेस क्षेत्ररक्षक मागे. एक सोफा असेल आणि अजून एक खेळाडू बाद. फायटर्स. पाचव्या षटकामध्ये पांडुरंग लडकत आता समोर स्ट्राईक एंडला डावखुरे आताचे फलंदाज आहेत जे पुढे बॅटिंग साठी पाठवलेत. 5 षटकं संपलेली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 34 धावा आहेत. 34 धावा धावपलकेवरती. 5 षटकांचा खेळ. शेवटचे 6 चेंडू. चला टीम चला पटकन. चौतीस धावा धावपलकेवरती. शेवटच्या 6 चेंडूला हो सुरुवात आणि पहिला चेंडू क्लीन बोल्ड. धक्का देऊन टाकलाय पहिल्याच बॉल वरती. गणपत क्षीरसागर सरांचं आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत. उद्या जुगलबंदी बघायला मिळणार आहे डॅनी हंपायर बरोबर गणपत क्षीरसागर सरांची. शेवटच्या षटकाची सुरुवात होती. पहिल्या चेंडूवरती खेळाडू क्लीन बोल्ड होताना दिसलेले आहेत.
राईट हँड बॅटर. 5 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानात पहिलाच बॉल उडवलाय आणि बॉल्स डीप लॉग ऑफ सीमा रेषा पार. मैदानात आल्या बरोबरीतच मारून टाकला एक मोठा बहारदार षटकार. चाळीस धावा धावपलकेवरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतो मैदानावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू आहेत. इनिंग नंबर 1 संपणार आहे या ओव्हर बरोबर. चेंडू पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज. यष्टरक्षक तिकडे आपण पाहाल तो बॉल हातातून निसटताना आपल्याला बघायला मिळालाय. पुन्हा एकदा 1 धाव आली. एका धावेच्या मदतीनं 41 ऑन बोर्ड. 41 धावांचा आकडा हा धावपलकेवरती पूर्ण आहे. 41 धावांचा धावपलकेवरती आपण पाहाल आतापर्यंतचा आकडा शो होतोय. पुन्हा एकदा पांडुरंग लढकत धावकर आताचे खेळाडू. हा बॉल पांडुरंग लढकत स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे मागे आणि झेल होतोय. शेवटच्या षटकातील आपण पाहतो आता खेळ. बॅटर आतमध्ये गेलेत. पहिला बॉल मोठ्या फटक्याचा शोध. 6 षटकं संपली आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन थांबला 41 वरती. विजयासाठी बनवायचे आहेत टीम 42 धावा. सुपा वॉरियर्स संघाचे कॅप्टन आणि पाटील 11 संघाचे कॅप्टन. आजच्या दिवसातील होणारी ही मोठी मॅच आहे आणि मोठा खेळ आहे. प्रतीक चांदगुडे बनाम जमीर तांबोळे. बेस्ट वर्सेस बेस्ट. सुपा बनाम पाटील. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. चला टॉस करतो आम्ही. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस होणार आहे. कॅप्टन संदीप चांदगुडे आलेले आहेत. चला मॅच सुरू होते. विजयासाठी टार्गेट आपण पाहतो मॅच मध्ये
हे 42 धावांचं आहे. खेळ आपण पाहतो मैदानावरती सुरू होणार आहे. कमी धावपलकेमध्ये आपण पाहतो टीमला लढायचं आहे. कमी धावपलकेमध्ये आता लढत असताना किती लांब पर्यंत ही मॅच घेऊन जाईल. डावाची सुरुवात मैदानावरती. एक संघ आपण पाहतो पॉइंट टेबल मध्ये टॉप वरती राहून या स्पर्धेची पहिली क्वालिफायर खेळू शकतो आणि तो संघ आपण पाहतो त्या उंबरठ्यावरती आहे. उडवलाय हा बॉल उंच आकाशामध्ये आणि पांडुरंग लडकत यांना मिळालेलं आपण पाहतोय मोठं यश आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय हा मोठा धक्का. पहिल्या षटकामध्ये कमी धावपलकेमध्ये टीम लढत होती आणि पांडुरंग लडकत यांना आपण पाहतो मैदानावरती पहिल्या षटकामध्ये एक मोठं यश प्राप्त होताना बघितलंय. पांडुरंग लडकत 42 धावांमध्ये प्रतिस्पर्धेला तुम्ही थांबवू शकाल का? या गोष्टीसाठी तुमचा हा एफर्ट्स तुम्हाला द्यायचा आहे. लढाई दोघांसाठी सुद्धा आपण पाहतो अर्थात या स्पर्धेमध्ये मोठी आहे, कारण या लढाईमध्ये तुम्हाला सलीम सर आलेले आहेत. सरांचा प्रवास या स्पर्धेतला थांबलाय की शिल्लक आहे या गोष्टीचा आता आपण पाहतो. अर्थात आता अजूनही तो संघ इन प्ले ऑफ मध्ये इन ऍक्शन इन रेस. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ राईट हँड बॅटर ऑन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. एक दोन पावले पुढे सरसावत उडवलाय चेंडू. बॉल जाईल एक टप्पा घेत सरळ सीमा रेषा पार. 4 रन चौकार. फुल लेनचा होता चेंडू, तो सरळ सीमारेषेच्या बाहेर आपण बघितलाय. डाव कमी धावपलकेमध्ये टीम आपण मॅच खेळतोय आणि कमी धावपलकेमध्ये प्रत्येक चेंडू हा अचूक लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती टाकावा लागेल. 4 रन आलेत. चांगली सुरुवात केली आहे टीम, मात्र फक्त सुरुवात चांगली करून फायदा नाही, तर त्या सुरुवातीमध्ये आपल्याला सातत्य ठेवावं लागणार आहे. स्क्वेअर बॉल. टॉस साठी झाला ना जमीर. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात बॉल सह स्टंपला हिट होतोय आणि धक्का मोठा आहे हा. राहुलजी काळखैरे पीआय साहेबांचे या स्पर्धेच्या निमित्तानं एपीआय जे आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस सुद्धा त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अक्षय बाद झालेले आहेत. तर न्यू बॅटर आपण पाहतो मैदानावरती. टीम कमी धावपलकेमध्ये जरी मॅच तुम्ही खेळत असला ना तरी लक्षात घ्या या अशा सामन्याचे रिझल्ट सुद्धा काही वेळेस अनपेक्षित लागतात. हे सोपं नाही आहे समीकरण. त्या दिवशी वाळकीच्या मैदानावरती 7 चेंडूमध्ये 7 झाल्या नाहीत आणि उरुळी कांचनच्या गावामध्ये त्या दिवशी 40 मध्ये 45 झाल्या नाहीत. ह्या क्रिकेटचा खेळ आहे.
या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कोण हिरो आणि कधी कोण झिरो होईल सांगता येत नाही. कधी कोणाला कमजोर समजू नका. आणि याच मैदानावरती 4 चेंडू 5 ची मॅच झाली नाही, हा सुद्धा इतिहास आहे. याच मैदानावरती 4 चेंडू 5 चा सामना जिंकता आला नाही. त्यामुळे जरी हा सामना सोपा दिसत असला तरी तो हळूहळू कठीण होऊन जाऊ शकतो. होईल हळूहळू. वाईट बॉलचा कॉल पंचाने दिलाय. एका अतिरिक्त धावाने धावपलकीवरती धावा बघाल तर 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ आता संपत चाललाय आणि धावपलकीवरती 7 धावा आतापर्यंत राजप्रतिष्ठान तुमच्याकडे आहेत. बॉल पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. पुन्हा एकदा एक डॉट बॉल तिकडे बघाल. 7 धावा, 7 धावा धावपलकीवरती आहेत. बॉल यावेळेस पुन्हा एकदा हे मात्र षटक खराब पडलाय. 3 वाईड होते, आता 1-9 पडलाय. 3 वाईड होते, त्यानंतर 1-9 बॉल, तर येणारा चेंडू घेऊन येईल फ्रेड. एपीआय काळ खैरे सरांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. युट्यूब टॉस कव्हर करा, बॉल वाईड आहे. टॉस कव्हर करा. कॅमेरामॅनांना विनंती आहे की आपण टॉस कव्हर करायचा आहे. एक धाव धावपलकीवरती. 11 धावा धावपलकीवरती. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक इन. 11 ऑन बोर्ड. फुल टॉस हा चेंडू पुन्हा एकदा बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. जिथून धावा गोळा करता येतील तिथून धावा गोळा करण्याचा प्रयत्न आपण पाल टीम करते. पाटील 11 टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलंय. नो बॉल. पाटील 11 टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. सुपा बॅटिंग साठी तुम्हाला यानंतर यायचं आहे. मोठी मॅच होईल कारण तुम्ही पाल टॉप 4 ची जागा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत त्या 14. धावा धावपलकीवरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावांचा प्रवासी टीम. 14 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक 3. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आणि पांडुरंग लडकत हे 14 धावा धावपलकीवरती 2 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 14 धावा. तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. पांडुरंग लडकत हे तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाल पुढे टाकणार आहेत. राईट हँड बॅट आहे. बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल. नो बॉल आणि वाईट बॉलची संख्या खूप जास्त आहे. अशा बोनस धावा जर टीम तुम्ही प्रतिस्पर्धेला देत राहिला तर हा सामना तुमच्या हातातून कधी निघून जाईल तुम्हालाही समजणार नाही. बॉल मिड विकेट मध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्लीन हिट. मिड विकेटच्या डोक्यावरून मारलाय बॉल. सीमारेषा पार. षटकार. मिड विकेट मध्ये आलेला षटकार आलाय आणि या षटकारानं धावपलकीवरती धावा आहेत त्या 21 पूर्ण. 21 धावा धावपलकीवरती. 21 ऑन बोर्ड. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल टाकात मध्ये. बेचाळीस बनवायच्या त्यातले 21 धावा धावपलकीवरती पूर्ण आहेत. एकवीस धावा धावपलकीवरती. या षटकारानं आपण पाहतो मॅच मधलं चित्र पुढे कमी करण्याचं काम, अर्थात ते अंतर
बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा स्ट्रोक आपण पाहतो. मोठ्या फटक्याचा प्रयत्न दाखवला होता. यावेळेस तो चेंडू बॅटवरती व्यवस्थित मिडल होत नाही. पांडुरंग लडकत डावखुऱ्याचे गोलंदाज आहे, मीडियम पेसर आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. एक दोन पावले पुढे सरसावत हा चेंडू कव्हर मध्ये खेळलाय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न तिकडे होणार आहे आणि दोन धावा त्या चेंडूवरती मिळतील. 23 धावा धावपलकेवरती ह्या 2 धावेच्या मदतीनं. कमी धावपलकेच्या मॅच आहेत. कमी धावपलकेच्या मॅच मध्ये आता अर्थात राजप्रतिष्ठानचं पारडं थोडंसं जड आहे, कारण त्यांचे मोठे बॅटर्स अजून शिल्लक आहेत. मिड विकेट मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या 2 हातांमधून बॉल निघून गेलाय आणि आलाय तोही षटकार. षटकाराला 29 धावा धावपलकेवरती पूर्ण आहेत. 29. एकोणतीस धावा धावपलकेवरती. यानंतर जी टीम फिल्डिंग साठी येणार आहे पाटील 11, आपण रेडी राहा. ओहो, विरुद्ध दिशेने हा फटका स्विच केलाय स्वतःला आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. तेहतीस धावा धावपलकेवरती. 33 ऑन बोर्ड. 42 बनवायच्या, त्यातल्या 33 आतापर्यंत टीम आहेत. जवळ आली टीम, विजयाच्या जवळ, विजयाच्या उंबरठ्यावरती अगदी संघ येऊन पुढे उभा राहिलाय. राईट हँड बॅटर. हा बॉल पुन्हा एका मोठ्या फटक्याचा शोध. लॉग ऑफ मिड ऑफ मध्ये आलाय. 1 धाव आणि 34 धावा. 34 धावा धावपलकेवरती. याआधीच षटक धावा देऊन गेले 20. खूप महागडं. याआधीचं 20 धावांचं षटक आपण बघितलंय. हा बॉल पुन्हा एकदा थोडासा अनपेक्षित बाउन्स. विजयासाठी फक्त काही धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र भरपूर शिल्लक आहेत. रोडे बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. 36 धावा धावपलकेवरती. 36 धावा धावपलकेवरती आहेत. फक्त आता काही धावा विजयासाठी गरजेची असणारी टीम, हे आव्हान आहे आपल्या पुढे. पुन्हा एक मोठ्या फटक्यासाठी पुढे आलेले खेळाडू होते. तो चेंडू मात्र आपण पाहतो आता समोर बीट झालाय. राईट हँड बॅटर. षटकार मारून जर हा सामना जिंकला तर 101 रुपयांचं पारितोषिक आहे. संघमालक रमाकांत काळखैरे यांकडून. हा सामना जर षटकारानं जिंकून दिला तर 101 रुपये. बॉल समोर लॉग ऑफ मध्ये. चल नवीन फलंदाज चला. न्यू बॅटर शेळके. 5 धावा विजयासाठी दूर आहे टीम. अजून 5 धाव्यांची आवश्यकता. यानंतर मोठी मॅच आपल्या भेटीला येते. पाटील 11 आणि सुपा वॉरियर्स. टॉस जिंकलाय पाटील 11 संघाने आणि आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू हा निर्णय प्रतीक चांदगुडेंनी घेतलाय आणि ती टीम क्षेत्ररक्षणासाठी तयार होते. तर जमीर तांबुळे अँड कंपनी बॅटिंग करायचे. ओहो, बॉल चौकार. 4 रन.
एक धाव राहिली. एक धाव विजयासाठी दूर आहे टीम. चला पाटील 11 लाईन वरती या. पावसाचं वातावरण आहे. मॅच आपल्याला व्यवस्थित पार पाडून घ्यायची आहे. एक धाव फक्त या मॅच मध्ये शिल्लक आहे. शाम 6:30 बजे हम कई बार सोचते हैं कि क्या एसआईपी इंस्टॉलमेंट की कोई ऐसी तारीख एका धावेची आवश्यकता. अजूनही हा सामना आपण पाहतो संपलेला नाही. राईट हँड बॅटर. दोन चेंडू निर्धाव. व्हाईट बॉल. सामना जिंकला राजप्रतिष्ठान कारखेडेवाडी.